मालमत्ता कराची वसुली करण्यासाठी उल्हासनगर महापालिकेने जालीम उपाय शोधलाय। मालमत्ता कराची वसुली आता थेट तृतीयपंथी करणार आहेत। याचं कारण म्हणजे गेल्या 10 वर्षातल्या थकबाकीनं महापालिकेची डोकेदुखी वाढवली आहे। थकबाकी तब्बल 250 कोटींच्या पार गेली आहे। जे कर भरत नाहीत आणि त्याच्यामुळे विकासामध्ये अडथळे निर्माण होत आहेत, तर अशा मोठ्या थकबाकीदारांविरुद्ध त्यांची प्रॉपर्टी प्रत्यक्ष सील होण्याआधी त्यांना त्यांची सामाजिक त्या ठिकाणी त्यांच्या प्रॉपर्टी समोर कुचंबना करावी आणि त्यांचं जेणेकरून त्यांच्यावर प्रेशर येऊन ते त्यांचं जे काही थकबाकीची जी रक्कम आहे ते त्वरित या ठिकाणी भरतील, म्हणून ही आम्ही तृतीयपंथीय या गटाकडून आम्ही ही मदत घेत आहोत। त्यामुळे दिवाळीनंतर बँडबाजा पथक आणि पालिका कर्मचाऱ्यांसोबत तृतीयपंथी सुद्धा वसुलीसाठी सहकार्य करणार आहेत। टैक्स नहीं भरोगे तो म्यूनिसिपालिटी ईएमसी को लेके वो अपने काम कैसे आगे बढ़ाएंगे। जब टैक्स पूरा नहीं करोगे तो कोई काम पूरा आगे नहीं हो पाएगा। इस उद्देश्य से लेके किन्नरों को ये काम दिया गया, उससे हम बड़े उत्साहित हैं। जो करोड़पति लोग हैं उनका जो भी टैक्स है वो बीएमसी से क्यों छुपा के रखते हैं, वो अपना कर्ज भर दे। तृतीयपंथी ऊर्जा फाउंडेशनच्या संचालिका आणि नगरसेविका रेखा ठाकूर यांनी ही कल्पना आयुक्तांना दिली आणि आयुक्तांनीही त्याला लगेच मान्यता दिली। हमारा प्रपोजल था महानगर पालिका को कि ट्रांसजेंडर्स को एज अ ट्रैफिक वार्डन करके भी हम एम्प्लॉयमेंट दे सकते हैं और साथ ही साथ प्रॉपर्टी टैक्स वगैरह की वसूली के लिए भी हम उनको यूटिलाइज कर सकते हैं, जिसका बहुत अच्छा इम्पैक्ट पड़ेगा लोगों पर एंड डेफिनेटली लोगों को रियलाइज होगा एंड दे विल पे द टैक्स। मात्र तृतीयपंथीयांकडून होणाऱ्या मालमत्ता कराच्या वसुलीला विरोधही होतोय। मेरे हिसाब से जो कमिश्नर साहब ने किन्नरों के लिए जिसका टैक्स नहीं दे रहे उसके भेजने के लिए मैं उसका विरोध करता हूं। किन्नरों का ये मेथड सही नहीं है। मेरे हिसाब से तो लीगल जो भी कारपोरेशन को सील कर सकते हैं, उनके ऊपर एक्शन उठा सकते हैं, लीगल जो कायदे में हो वो कर सकते हैं। 250 कोटींच्या वसुलीसाठी 8 पथकं तयार असून त्यांच्यासोबत तृतीयपंथीही असणार आहेत। त्यामुळे आपल्याकडेही जर मालमत्ता कराची थकबाकी असेल तर तात्काळ भरा, नाहीतर तृतीयपंथीयांना सामोरं जाण्यास तयार रहा। सुहास रेळेकर, एबीपी माझा, उल्हासनगर।